मित्रांनो, जालना जिल्ह्यातील जालना शहरालगत असलेलं रामनगरच्या पुढे उटुवद या ठिकाणी सध्या मैदानात आहे आपण. आणि एक भव्यदिव्य नियोजन आयोजकांकडनं करण्यात आलं होतं. चांगलं मोठं मैदान संपन्न झालं. या मैदानात क्वार्टर फायनलसाठी सुंदरच ना मागे एक मुलाखत केली होती आपण पळशीला. शहर पळशी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असलेलं शहर पळशी या गावचा हा सुंदर आहे. आणि स्वतः मालक हे शासकीय नोकरीत आहे, कार्यरत पोलीस दलात आहे, पण बैल कुठंतरी सांभाळत आहे आणि एक चांगलं वासरू कुठंतरी दावणीला तयार केलेलं आहे. नमस्कार. नमस्कार. काय झालं आज क्वार्टर फायनलला गाडी राहिली? हो राहिली. किती अंतरामुळं? 1-2 फूट. 1 फूट. 1 फुटामुळं. पण त्या 1 फुटाचं महत्त्व कळालं तुम्हाला? हो कळलं. मग काय त्याच्यावर अभ्यास करू ना परत दुसऱ्यांदा परत म्हणजे ज्या चुकी झाल्या त्या चुकीला सुधारू आपण. बरं, नाव सांगा ना तुमचं एकदा. माझं नाव कृष्णा पळसकर, राहणार पळशी शहर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? 7 नंबर गटात 6 नंबर तासावर गाडी होती आणि 1 नंबर सेमीत 6 नंबर तासावर गाडी होती. 6 नंबर तास. आणि कोण होतं याच्या गाड्यात? याच्या गाड्यात अनिल भाऊ यांचा रॉकेट होता. रॉकेट होता. कुठला? छत्रपती संभाजीनगर जामवाडी. बरं, एकाच भागातला पायरा कुठंतरी जुळून आला. मग याच्या अगोदर पळाली गाडी? नाही, याच्या पहिल्यांदाच पळाली. बरेच दिवस झाले आपण मुलाखत केली, त्याच्यानंतर काय काय झालं? कुठं राहिलं बैल? त्याच्यानंतर वासरू आश्रमाचा केसरी राहिला होता. बरं. आणि सलग 6 बिनजोडचा मानकरी झाला, एक पण गाडी पडलेली नाही. बरं, मग कमी काढण्याचं कारण काय? कमी जास्त गॅप देता तुम्ही? नाही ना, मध्ये बिमार होता वासरू 1-1.5 महिना. काय झालं होतं नक्की? वासराला संडास लागली. अच्छा, नक्की. ते कुठेतरी मालकाचा हा जीव दिसून येतो बैलामध्ये. आणि आता किती जाते? आदत आहे ना. आदतच आहे अजून. किती दिवस दात करत नाही? वर्षभर नाही झालं. अजून वर्षभर करत नाही. माप वगैरे चांगलं आहे, जातीवंत आहे बाबा. असे जातीवंत आहे. आणि कुठंतरी मैदानं कमी होत आहे म्हणून आदत राहतोय असं तर नाही? नाही, वय कमी. वय कमी आहे. किती वय? तरी मला वाटतं 17-18 महिने. बरं, गटाला कशी गाडी पळाली? 4-5 चकड्याचं अंतर राहिलं होतं. हां. आणि सेमीला कोण लागलं तुमचं सेमीत? मग सेमीला हिंदकेसरी हरणे होता. अच्छा, खरपुडीचा बाजी होता. खरपुडीचा हरणे. हो, खरपुडी. चांगली गाडी लागली होती सेमी. हो, चांगल्या गाडी. तुम्ही काय कुठल्या पदावर आहे सध्या ते सांगा ना. मी पोलीस कॉन्स्टेबल म्हणून छत्रपती संभाजी. बरं, मी मुलाखत प्रश्न केला होता तुम्हाला की या सगळ्या गोष्टीतून वेळ मिळतो का वासरू त्या ठिकाणी त्याला जीव लावायला? सरासरी कमीच मिळतो, परंतु हा वासरू माझा आणि तो पीक आमच्या दोघांमध्ये वासरू. टेलरचा पुतण्या. हा, तो सांभाळ करतो सर. तो सांभाळ करतो सगळा. मागणी झाली नाही का वासराला? वासरू आपण मागे दाखवलं आणि पब्लिकने आता बिनजोड केला म्हणता तुम्ही. हो, तर पब्लिकला पण काय अडचण नाही? बिनजोडला आतमधून पळाला होता, परंतु 2-3 ठिकाणी आपण कडेने वासरू गट पास केला सुद्धा. बरं, मागणी झाली नाही का? मग मागणी चांगली झाली, परंतु आणखी देण्याचा विचार नाही. किती नियोजन कोणी केलं होतं ते सांगा. नियोजन ते आमचे मित्र आहे श्री सुंदर भाऊ यांनी नियोजन केलं. त्यांनी नियोजन केलं होतं. याच्या अगोदर गाडी पळाली आणि पहिल्यांदा गाडी पळाली. आणि मैदान एक मोठं भव्यदिव्य मैदान होतं. चांगले बैल, ज्या बैलांनी अखंड महाराष्ट्र गाजवलेला आहे, असे लखन असेल, हारण्या असतील, म्हणजे बरेचसे बैल या मैदानात पळायला होते. आणि त्या मैदानात कुठंतरी क्वार्टर फायनलचा जरी गुलाल मिळाला तरी ते कुठंतरी तुमच्यासाठी फायनलचाच म्हणावं. एवढं कमी वयामध्ये 3ऱ्यांदा फायनलला राहिलं. बरं, कोण होतं गाडीवर ड्रायव्हर? गाडीवर अभि भैया नगरकर. बरं, चालतं. शुभेच्छा राहतील. जास्त वेळ घेत नाही, फायनलचा फेरा जायचा आहे. पण एक चांगलं पळणारं वासरू कुठंतरी आपण वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न करतो. शुभेच्छा राहतील तुम्हाला. धन्यवाद. नुकतेच सुंदरची मुलाखत आपण घेतली आणि त्या सुंदरमध्ये पळालेला रॉकेट काय म्हटलं याचं नाव? डिफेंडर. म्हणजे डिफेंडर म्हणता की रॉकेट म्हणता? डिफेंडर उर्फ रॉकेट. का नाव ठेवलं असं? नाही, ते नाव चेंज केलं आहे. मग काय नाव होतं अगोदर? रॉकेट होता. तुम्ही डिफेंडर केलं. रॉकेट पटलं नाही तुम्हाला? रॉकेट सारखी गती डिफेंडरला बी नाही ना. हां, एकदा परिचय द्या तुमचा. काय नाव? अनिल उत्तम चव्हाण. बरं, कुठले राहणार? जामोडी तांडा. पैठण, छत्रपती संभाजीनगर. किती वय आहे बैलाचं? त्याला काय 2.5 वर्ष झाली. आदत दुसरा मैदान होता आज. आणि पहिल्यांदा गाडी पळाली कुठेतरी. काय सांगाल, गाडी ज्या पद्धतीने पळाली
क्वार्टर फायनल जरी झाला, मी तेच सुंदरच्या मालकाला देखील म्हटलं क्वार्टर फायनल झाला तरी तो फायनलचा गुलाल तुमच्यासाठी आहे. हां, काय सांगाल गाडी पळाल्या त्याविषयी? गाडी चांगली पळाली एकदम मस्त, काही दिवशी नाही. बरं, कुठल्या खांदी पळतो हा? डावीचा. डावीचा आहे. हां, उजवीला उजवीला बी पळतो. कच्चा आहे? नाही, सेम आहे. सेम. हां, बरं, आणि पब्लिकने कसा? एकदम चांगला पळतो. पब्लिकनं मागं केला. किती दात म्हटलं आता? चौसा. चौसा झाला. बरं, कशात पळतो नेमकं? हां, पळतो कशात? बिनजोड, शंकरपट किंवा 3 फेरे? बिनजोडला पण टॉपलाच होता. बिनजोडला सेकंडला पण टॉपलाच होता. हां. आणि याला पण टॉपलाच आहे. बरं, 3 फेरेच किती मैदान झाले? भरपूर मैदान झाले. बरं, एक चांगला पळणारा डिफेंडर म्हणू का रॉकेट म्हणू आता? डिफेंडर प्रॉफिट. डिफेंडर उर्फ रॉकेट. आणि सुंदरची मुलाखत केली आपण. त्या सुंदरमध्ये डिफेंडर पळाला, पहिल्यांदा गाडी पळाली. गाडी चांगली गती लागली, पण 1 फुटावरून त्या ठिकाणी गाडीने मार खाल्ला. आज त्या 1 फुटाचं महत्त्व लक्षात घ्या आणि पुढच्या वेळेस चांगलं नियोजन करा. धन्यवाद.